तुम्हाला बाहुबली 2 चित्रपटातील तो प्रसंग आठवतो का, जिथे औरत पर हात डालने वाले का गला काट दिया जाएगा असा दमदार डायलॉग होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विचार शतकांपूर्वीच कृतीत आणले होते। महाराज हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर ते महिलांचा अत्यंत आदर करणारे शासकही होते। आज शिवजयंतीच्या पावन दिवशी आपण जाणून घेऊयात त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी गोष्टी, ज्या महिलांच्या सन्मानासाठी ते किती कठोर होते हे दाखवतात। छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यांनी महिलांचा सन्मान ही केवळ जबाबदारी नव्हे, तर एक पवित्र कर्तव्य मानलं। त्यांच्या सैन्यात त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते, युद्धात कोणत्याही स्त्रीला हानी पोहोचली तर त्या सैनिकाला कठोर शासन केलं जाईल। त्यांच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हे हृदयात कोरून ठेवायचा। 1657 मध्ये कल्याण किल्ल्यावर शिवरायांच्या वीर मावळ्यांनी मोठा विजय मिळवला। त्या किल्ल्यात अमाप संपत्ती मिळाली आणि दुर्दैवाने तिथल्या किल्लेदाराची सून देखील शिवरायांच्या सैनिकांनी बंदी बनवली। सैनिक तिला युद्धातील भेट म्हणून घेऊन आले आणि महाराजांसमोर पालखीतून उतरवलं। दरबारात सर्वजण मोठ्या उत्सुकतेने पाहत होते, पण शिवरायांनी जे केलं ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं। महाराजांनी पालखीतील पडदा उचलला तसे ते क्षणभर स्तब्ध झाले। त्यांच्या मुखातून भावपूर्ण शब्द आले, कसं जर माझी माता देखील इतकीच सुंदर असती तर मी कदाचित अजून देखणा असतो। हे ऐकताच संपूर्ण दरबार स्तब्ध झाला। महाराजांनी आपल्या सैनिकांवर प्रचंड राग काढला आणि त्या स्त्रीला संपूर्ण सन्मानाने तिच्या कुटुंबाकडे पोहोचवण्याचा आदेश दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री सन्मानासाठी कठोर नियम बनवले होते। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, जर कोणी स्त्रीवर हात टाकला, तिचा अपमान केला तर त्याचा गळा धडा वेगळा करावा। हे फक्त शब्दच नव्हते, तर ते आदेश दिले होते। त्यामुळेच महाराजांच्या राज्यात स्त्रिया निर्धास्तपणे जगत होत्या। त्या काळातही महिलांना सुरक्षित वाटत होतं, जे आजच्या काळात सुद्धा मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो। आज आपण 21व्या शतकात जगत असलो तरीही महिलांवरील अत्याचार, छळ आणि अन्यायाच्या घटना समोर येतात। शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण हा विचार केला पाहिजे। आपण शिवरायांचा हा आदर्श आजच्या समाजात रुजवू शकतो का? जर प्रत्येक पुरुषाने शिवरायांसारखा विचार केला तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही। आपल्यालाच हा वारसा पुढे न्यायचा आहे। शिवराय हे केवळ तलवारीच्या जोरावरच महान झाले नाहीत, तर त्यांच्या विचारसरणीनेही ते अजरामर झाले। त्यांनी दिलेली शिकवण, स्त्रियांचा सन्मान करा, त्यांना संरक्षण द्या, ही आजही तितकीच महत्त्वाची आहे।